संदीप पवार, आपण पाहत आहात न्यूज 9 पालघर। आपण आता विरार वेस्ट येथील म्हाडा कॉलनीमध्ये आहोत। आत्ताच आपण साहेबांशी बोललो आहे, कारण इथे कंटिन्यू लाईट जाते आहे, बिल जास्त येतं आहे। या सगळ्या जनतेच्या प्रश्नावर साहेबांचं काय म्हणणं होतं ते जाणून घेतलं आहे। प्लस आपण आपल्या खासदारांशी बोललो आहे, त्यांनी त्यांचं बाईट पाठवलं आहे की ते ह्याच्यावर काय उपाययोजना करणार आहेत। नमस्कार। पालघर लोकसभेमधल्या राहणाऱ्या कित्येक ग्राहकांनी MSEB बद्दलच्या अनेक तक्रारी, अनेक सूचना ह्या मला दिलेल्या आहेत। वारंवार तक्रारी येत आहेत। पावसाळा पण सुरू झालेला आहे आणि या अनुषंगाने गेल्या 2 आठवड्याची परिस्थिती बघितली तर बऱ्याच ठिकाणची लाईट ही जात होती, बऱ्याच ठिकाणचे पोल हे जुने झाल्यामुळे पडले होते, वायरी खराब झाल्या होत्या आणि त्यामुळे मी लागलीच अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती, त्यांना सूचना दिल्या होत्या। परंतु आचारसंहिता सुरू असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर एक व्यापक बैठक घेऊन अनेक तक्रारी अशा आहेत की वीज बिलही अवाढव्य आलेले आहेत, हजारोंच्या आणि लाखोंच्या घरात आलेले आहेत त्याविषयी, आणि एकंदरीत पालघर जिल्ह्यातल्या नागरी आणि ग्रामीण भागातल्या वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन व्यापक बैठक घेऊन त्यासंबंधी लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यासाठी सूचना देणार आहे आणि त्या अनुषंगाने कारवाई झाली पाहिजे आणि सर्व ग्राहकांना दिलासा मिळाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी नक्कीच प्रयत्न करणार आहे।